हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल निशा मगरे. तर मी आज आली आहे छत्रपती संभाजीनगर येथे, कारण काल माझा होता पेपर. सो त्यानिमित्ताने मी इकडे आले होते आणि मी म्हटलं चला आता इथल्या सेलिब्रिटींना पण भेटूनच जावं. तर चला तुम्हाला फर्स्ट सेलिब्रिटी दाखवते आपली, जिचा आवाज ऐकून अगदी मन मोहून जातं आपलं. तर तुम्हाला बघायचं आहे ना. हाय गुणगुण. तर बघा मी गुणगुणला भेटली आहे आणि आम्ही असंही याच्या अगोदर भेटलो होतो एकदा. कडूआईच्या मुलीचं लग्न होतं तेव्हा, बट तेव्हा एवढं आमचं बोलणं वगैरे नाही झालं. सो मग आम्ही आता ठरवलं की भेटायचं होतं. तर आम्ही आलो इकडे युनिव्हर्सिटीला आणि इथून आम्ही थोडंसं रील वगैरे करणार आहे. कसं वाटलं औरंगाबाद? खूप छान. मी तर बऱ्याच वेळा आली इकडे, मला माहिती आहे. पण आपण फर्स्ट टाइम इथे भेटतोय. हां, या अगोदर भेटलो. हां अगोदर आधी कधी भेट नाही झाली नाही झालं एवढं. तर गाईज बघा, अजून एक सुपरस्टार सिंगर तुम्हाला दाखवते. आपले अजय दादा देहाडे आलेले आहेत आणि आम्ही आता इथून जाणार आहे लेणीला. सो तिकडे जाऊन आम्ही व्हिडिओज वगैरे शूट करणार आहोत. तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये सर्व काही बघायला मिळणारच आहे. तर ब्लॉग स्किप नका करू, पूर्ण ब्लॉग बघा, तुम्हाला खूप मज्जा येणार आहे आजचा ब्लॉग बघून. तर गुणगुण, तुला कसं वाटलं मग भेटून परत एकदा? मस्त, एकदम असं गोड स्वभावाची मुलगी आहे. माझ्यासारखी फ्रेंडली एकदम. मी तिला सांगितलं नाही बरं का असं बोलायला, ती तिच्या मनानेच बोलते. मला एकटं बोलता येत नाही कॅमेरा बघून, पहिली गोष्ट. नाही पण खरंच तुम्हाला सर्वांना माहिती आहे गुणगुणचा आवाज किती छान आहे आणि तिचं गाणंही आपल्याला सर्वांना माहितीच आहे किती गाजले गाणं. तर आपल्या ब्लॉगमध्ये ती म्हणणारच आहे. पण आपण जाऊया तिकडे लेणीकडे. आणि हे बघा आलेले आहेत अजय दादा. तर दादा जय भीम. तर थँक्यू तुम्ही आल्याबद्दल आम्हाला भेटायला. तुम्ही आता एवढे सेलिब्रिटी असून सुद्धा आम्हाला भेटायला आले, त्याबद्दल थँक्यू सो मच. तरीच आम्ही आलो आहे फायनली लेणीवरती आणि सगळ्यात आधी तर मध्ये जाऊन वंदन वगैरे करणार आहे आणि त्यानंतर मग रील्स वगैरे बनवणार आहोत. सो तुम्हाला बघायला मिळणारच आहे ब्लॉगमध्ये. तर चला मग आपण बुद्धविहारामध्ये जाऊया, आधी वंदन वगैरे करूया. आशिष म्हणून एक स्केच आर्टिस्ट आहे, तर त्याने आमचे स्केच बनवलेत. तुम्ही माझ्या आयडीवर पण बघू शकता. आणि ते स्केच आम्हाला तो देण्यासाठी आला आहे. गुणगुणचे पण त्यानं बनवले आणि माझंही. सो तो आम्हाला देण्यासाठी आला आहे. आशिष प्लीज ये इकडे. गुणगुण तू पण ये. हॅलो, जय भीम. तर थँक्यू सो मच की तू आमच्यासाठी एवढ्या दुरून आलास. थँक्यू. आणि खरं तर तो फर्स्ट टाइम इकडे लेणीला आलाय, हो ना? तो इथे जॉब करतो छत्रपती संभाजीनगरमध्ये. आणि हां, तर तो आम्हाला भेटण्यासाठी आलाय आणि आमचे स्केच घेऊन आलाय. तर त्यासाठी थँक्यू. तर चला मग आता आपण ओपन करूया ना स्केच. चला चला आपण स्केच ओपन करूया. हे बघा आशिषने स्केच दिले आणि पॅकिंग करून आणले त्याने. चला मी ओपन करते आता. बघू शकता तुम्ही फायनली किती सुंदर त्याने स्केच केले. आणि थँक्यू सो मच आशिष, एवढं सुंदर स्केच केल्याबद्दल. आणि खरं तर खूप छान आर्टिस्ट आहे. तुम्हाला तुमचे स्केच वगैरे बनवायचे असतील तर तुम्ही त्याला सांगू शकता. आणि आता तो गुणगुणचं पण ओपन करूया, आपण बघूया गुणगुणचं कसं केलं. तर गुणगुण ये, तू पण बघून ये. दाखव गुणगुण. वाव, तर बघा किती सुंदर त्याने गुणगुणचं पण केले स्केच. आणि खरंच परत एकदा बऱ्याच दिवसापासून मी यांना भेटण्यासाठी खूप एक्सायटेड होतो. आज मला वातावरण पण खूप छान आहे, पाऊस पण येतो आणि पहिली बार मी इथे लेणी बघण्यासाठी आलेला आहे आणि मला एकाच ठिकाणी दोन्ही पण तिची स्टाईल ओळख झाली, भेट झाली. थँक्यू. जय जय भीम.
तर गाईज बघा सगळं नावावर करून दिलं माझ्या भीमाने. हे जे आपल्या कडूआईंनी गाणं गायलं होतं, खूप व्हायरल झालं होतं. त्याचे जे गीतकार आहेत ते संकेत आरके पण आलेले आहेत तिथे. आणि आता त्यांचं नेक्स्ट सॉन्ग येणार आहे आपली आमचा याराना. सॉरी आमचा याराना. त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती संकेत आरके म्हणून यूट्यूब चॅनल आहे. सो लवकरच कधी रिलीज होणार आहे सॉन्ग? 21 तारखेला 21 जुलै. अच्छा, तर 21 जुलैला त्यांचं सॉन्ग येणार आहे. सगळ्यांनी तिकडे जा आणि सॉन्गला खूप प्रेम द्या. आणि थोड्याच दिवसांमध्ये आपल्या आईंचं पण सॉन्ग येणार आहे ना. हां, तर ते पण तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर त्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड आहोत. ठीक आहे, थँक्यू. जय भीम. तर बघा मेघानंद दादा पण आलेले आहेत. आणि दादा दीपक निकाळजे उस्मानपुराचे नगरसेवक आहेत. ते पण इथं भेटलेले आहेत. तर तुम्हा सर्वांना भेटून खरंच खूप छान वाटलं. आणि नक्कीच आपण परत परत पण भेटत राहूया. आम्ही इकडे आलो की भेटूयाच. तुम्ही जय भीम. तर गाईज तुम्ही बघा आमच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल, आम्ही सर्वांना भेटलोय आज. आणि खूप छान वाटलं तुम्हाला सर्वांना भेटून. आणि आता आम्ही इथं चहा घेतोय. तर सर्वजण आम्ही चहा एन्जॉय करताय की नाही तुम्ही एन्जॉय? आणि सगळ्यात लेट गुणगुणत चहा पिते. आमचं झालं घेऊन. चला मग आता इथून आम्ही जाणार आहे. कुठे जायचं इथून आता? ठीक आहे, आम्ही थोडेसे शूट घेणार आहे व्हिडिओ वगैरे. मग त्यानंतर आम्ही घरी जाणार आहे. तर सगळा ब्लॉग बघा, स्किप नका करू गाईज. थँक्यू. जय भीम. चला आता आपण इकडे थोडंसं रील शूट करणार आहोत. बघा इकडे किती छान गौतम बुद्धांची मूर्ती आहे. तर आपण इथे थोडंसं रील वगैरे शूट करूया आता. आपण तू पण करा, सर्वजण आपण करूया रील शूट. आणि एक गाणं पण म्हणशील आमच्या फॅन्ससाठी? नक्कीच. तर तुम्हाला गुणगुणचं गाणं पण ऐकायला भेटणार आहे. त्याच्यामुळं मी सांगते की व्हिडिओ स्किप नका करू, पूर्ण व्हिडिओ बघा. ओके. बघा गाईज हे लेणीच्या बाजूला हे किती भयानक जंगल आहे. आणि इकडे पण तुम्ही बघा किती मोठे मोठे दगड आहेत इथे खाली. खूपच भयानक जंगल दिसते हे. खरं तर मी लेणीला बऱ्याच वेळा आली आहे, पण मी हे नव्हतं बघितलं इकडचं. तर आज फर्स्ट टाइमच बघतीये मी. माझ्या दलित बांधवानो, रजल्यानो आणि गाजल्यानो, दिन तुम्हाला करून मी खुले, काळा राम मंदिर चवदारचे तळे, काळा राम मंदिर चवदारचे तळे. थँक्यू गुणगुण. वेलकम. ओके, तर गाईज आजचा हा ब्लॉग इथेच आम्ही एंड करतोय. आणि खूप एन्जॉय केला आम्ही. आणि आम्हाला खूप मज्जा आली, हो ना? खूप मजा. तर चला मग हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम. जय भीम.